झी 24 तास एक पाऊल पुढे। बराच काळ दडी मारून बसलेल्या पावसाला आता नाशिक जिल्ह्यातही सुरुवात झाली। धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस होत असल्यामुळे नाशिककरांवरचं पाण्याचं संकट लवकरच दूर होईल। पावसाळ्याच्या सुरुवातीचा काळ कोरडा गेल्यानंतर आता नाशिक जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे। सोमवारी पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती, मात्र मंगळवारी संध्याकाळी सुरू झालेली पावसाची रिपरिप रात्री उशिरापर्यंत सुरू होती। येवला तालुक्यात 47 मिलीमीटर तर चांदवड तालुक्यात सर्वाधिक 51 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने पाणी टंचाई दूर होण्यासही मदत होणार आहे। विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस जास्त पडलाय। गेल्या वर्षी 1 जून ते 4 जुलै या काळात 1573 मिलीमीटर पाऊस पडला होता, तर यावर्षी याच काळात 2037 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। त्यामुळे पाऊस उशिरा सुरू झाला असला तरी गेल्या 4 दिवसात 789 मिलीमीटर पाऊस झाल्याने समाधान व्यक्त केलं जात आहे। जसं जसं पाऊस होतोय तसं टँकरची संख्या ही कमी होते। सुमारे 14 टँकर आज रोजी कमी झालेले आहेत। यापुढील काळात सुद्धा पावसाचं प्रमाण असंच टिकून राहिलं तर टँकरची संख्या मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे पेरणी आणि लागवडीसाठी लगबग सुरू झाली आहे। भाजीपाल्याच्या रोपांची भाजीपाल्याची लागवड ही मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे, परंतु पावसाला सुरुवात झाली असली तब्बल 1 महिना उशिराने पाऊस आला याचं समाधान जरी असलं तरी तो पुरेसा प्रमाणात नसल्यामुळे अजूनही शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। पाऊस लांबल्याने भाजीपालाही महागला होता। या पावसाने शेतकऱ्यांसोबत सर्वसामान्यांनाही दिलासा मिळालाय। मात्र कमी दिवसात जास्त पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्याने जास्त पावसामुळे पिकांची नासधूस होते की काय अशी ही भीती शेतकऱ्यांना वाटते। झी 24 तास साठी नाशिकहून मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट।